अध्यक्ष महोदय, इथं मी निश्चित प्रकारे सांगतो, मगाशी अनेक सदस्यांनी आज इथं सगळे शेतकऱ्याशी ग्रामीण भागाशी असणारे आमचे इथं बरेचसे सदस्य आहेत. अध्यक्ष महोदय, या ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये असू द्या किंवा शेतीच्या पूरक व्यवसायामध्ये असू द्या, ग्रामीण भागामध्ये महिलेचा खूप मोठा वाटा हा महिलेचा राहिलेला आहे. खरं तर बिचारी ती कष्ट करत असते, राबत असते, परंतु शेवटी जरी राबत असली तर शेवटी त्याचा वाटा किंवा कुठल्या योजनेत मागाशी मी सांगितल्याप्रमाणे तिच्या ज्याच्या नावावर सातबारा असतो त्यालाच तो वाटा मिळतो. कोण असते होती महिला ग्रामीण भागामध्ये? आपण नेहमी सांगतो की ग्रामीण भागामध्ये आजही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की अत्यंत कष्ट करणारी आणि स्वतः जरी आजारी असू द्या किंवा काही असू द्या, पण आजारी असताना सुद्धा माझ्या मुलाबाळांसाठी त्याच्या कुटुंबासाठी आजारीपणाची पर्वा न करणारी कोण असते? तर ती एक अध्यक्ष सभापती महोदय, ती एक महिला असते. आणि या महिला भगिनींचा सभापती महोदय, आपण त्यांचा कुठेतरी सन्मान केला पाहिजे. या उद्देशानं खरं तर आज खूप मोठं विधेयक आपण आणतोय आणि हे महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक हे आणणार हे भारतातलं महाराष्ट्र राज्य सभापती महोदय हे पहिले, हे पण आपल्याला आपल्या माध्यमातून सांगतो. आणि निश्चित प्रकारे सभापती महोदय, ग्रामीण महिलेच्या कष्टात शेतीच्या कुटुंबाचे आपल्या देशाच्या समृद्धीचे खरं सामर्थ्य दडलेलं आहे. तरी मातीशी नाते जोडून देशाचे पोट भरणाऱ्या माझ्या प्रत्येक माझ्या शेतकरी भगिनीच्या कष्टाला दिलेला खराखुरा सन्मान आहे. शेतात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या पण तरी हक्कापासून वंचित राहणाऱ्या त्या माऊलीच्या डोळ्यातील स्वप्नानं दिलेली नवी दिशा आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे मला या सभागृहाला सांगताना एक अभिमान वाटतो. अशा प्रकारचं महिला शेतकऱ्यांचं विरुद्ध आणणारे मागास सांगितलं देश आपण महाराष्ट्र पहिलंच आहे. मला पूर्ण विश्वास आहे देशातील इतर राज्यही निश्चित आपल्या या विधेयकाचा भविष्यामध्ये विचार करतील.